सर्वांना नमस्कार. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा हा पुण्यामध्ये आगमन होताना काढलेला व्हिडिओ आहे. आता आपण समोर पाहताय हा पालखी सोहळ्यातील नगारखान्याचा बैलजोडीचा व्हिडिओ आहे. त्या पाठीमागेच दोन्ही अश्व व त्यानंतर पालखी रथ येण्याचा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आहे. आपल्या चॅनलवर थोडे व्हिडिओ कमी येणार आहेत. आपला दुसरा चॅनल आहे त्यावर पालखी सोहळ्यातील जास्तीत जास्त व्हिडिओ त्या चॅनलवर टाकणार आहोत. आपण स्क्रीनवर पाहू शकता. या चॅनलवर पालखी सोहळ्यातील सर्व जास्तीत जास्त व्हिडिओ या चॅनलवर येणार आहेत. तर आपण अवश्य या चॅनलला सुद्धा व्हिजिट करा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. डॉक्युमेंटरी मराठी विठाई शॉप या चॅनलवर पालखी सोहळ्यातील जास्तीत जास्त व्हिडिओ येणार आहेत. श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील काही व्हिडिओ यामध्ये टाकलेले आहेत. आपण जाऊन अवश्य पहा. आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये चौघडा गाडी सेवा श्री बाळासाहेब पांडे बंधू यांची आहे. श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यामध्ये जे मानाचे अश्व असतात त्यापैकी एक पेठ बाभुळगावकर यांचा आहे व दुसरा अश्व श्री मोहिते पाटील यांचा आहे. आपण पाहताय याच्या मागे दुसरा अश्व येत आहे. सर्वांना नमस्कार. श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा या ठिकाणी आगमन आहे. बऱ्याच वेळात या ठिकाणी श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा या ठिकाणी आगमन होईल. या वृक्षाखाली बऱ्या अंतरावर आहे. आपण या ठिकाणी दृश्य पाहूया. चारही बाजूनी दर्शनासाठी आलेले भाविक वारकरी या ठिकाणी येऊन थांबलेले आहेत. बहुतेक सर्वच दिंड्या पुढे गेलेल्या आहेत.
श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये हा नवीनच पालखी रथ सामील केलेला आहे. हा संपूर्ण सागवानी लाकडामध्ये बनवलेला व चांदीचा मुलामा दिलेला 5.5 कोटी रुपयांचा हा पालखी रथ बनवलेला आहे. यासाठी असणारी बैलजोडी ही संस्थानाने खरेदी केलेली आहे. कारण अनेक वाद होत असतात, त्यामुळे संस्थानाने हा निर्णय घेतलेला आहे. आपण पुढे पाहूया. या ठिकाणी बघा, पालखी रथ थांबवून ॲम्ब्युलन्सला रस्ता दिलेला आहे. संत परंपरेची शिकवण आहे, त्याप्रमाणे बघा या ठिकाणी माऊलींची पालखी घालून येते का? हो, इकडूनच येणार आहे. त्यावेळेस लय उशीर झाला. उशीर झाला. बरोबर, 5 वाजून गेले. पाहिजे अजून तासभर को मरकाव ही पालखी पुढे गेल्यानंतर सोडणार. हां, तिकडे जाणं म्हणलं ना जागा असं वाटतं ना लय हे गर्दी एवढी करून टाकत ना. गर्दी खूप नौका